हाय, कसे आहेत सगळे? अरे वा, खूप छान छान आहेत, मस्त आहेत मुलांनो. आज आपल्याला छान छान कावळ्याची गोष्ट ऐकायची आहे. कावळा कसा करतो? काव 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 म्हणा रे सगळ्यांनी जोरात. काव 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 काव. अरे हा कावळा तर किती छान ओरडतो. ओरडतो का चांगला? छानच. मग एक कावळा असतो आणि हा कावळा सगळीकडे काव 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 करत पाणी शोधत फिरतो. सगळीकडे तलाव नद्या सगळं आटलेलं असतं, कुठेही पाणी नसतं. कावळ्याला तर खूप तहान लागलेली. अरे बापरे, इथे आलो, इथेही पाणी नाही, तलावातही पाणी नाही, आता करायचं काय? कुठेच पाणी नाही. कावळ्याला तर खूप तहान लागलेली. मग तो पुन्हा उडत 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 काव 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 करत करत ह्या जंगलातून त्या जंगलात असा फिरत 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 शेवटी एका झाडावर येऊन बसतो. तिथे आल्यानंतर त्याला एवढा थकवा येतो. आता करायचं काय? पाणी तर कुठेच नाही मिळत. हो बघा मुलांनो, मग तो शेवटी पुन्हा दुसरीकडे शोधण्यासाठी पाणी शोधण्यासाठी निघाला. आणि मग बराच वेळानंतर त्याला एक लांबवर एक छोटंसं गाव दिसलं. कावळ्याला वाटलं त्या गावामध्ये आपल्याला पाणी मिळू शकतं. मग कावळा खूप आनंदी झाला आणि पटपट काव काव करत करत ओरडत ओरडत त्या गावात गेला. बघतो तर काय सगळीकडे छान छान मस्त असं काय काय हिरवं हिरवं होतं. लोकांकडे पाणी भरलेलं होतं माठांना. पण आतमध्ये होतं घरात. बाहेर बघितलं तर कुठे पाणी दिसत नव्हतं. एका मडक्यात बाहेर पाणी होतं. झाडावर येऊन बघितलं त्यांनी. अरेच्या, ह्या मडक्यात तर पाणी आहे. मला आता प्यायला मिळेल. पण चोच बुडून बघतो, खूप प्रयत्न करतो, पण पाणी काय त्याला पिता येतच नाही, कारण पाणी खूप खोल असतं. मग आता काय करायचं? पाणी तर मला प्यायचं आहे. मग तो शेजारचे छोटे 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 दगड असतात ते सगळे चोचीने त्या मडक्यात टाकतो. एक 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 तो मडक्यात टाकतो. आणि काय होतं? पाणी काय होतं? वरती वरती येतं. आणि मग त्याला खूप आनंद होतो. वाव, मस्त पाणी मला मिळालं. आता तर मी भरपूर पाणी पिऊन घेणार. आणि तो काय करतो? वरती आलेलं पाणी मडक्यातलं छान असं पोट भरून पितो. थोडंसं असं चोचीने आपल्या अंगावर पण टाकतो आणि खूप आनंदात असा उडत 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 निघून जातो. जो तो तिथे ज्या जंगलात राहायचा त्या जंगलात तो निघून जातो. तर मुलांनो बघा, सगळीकडे पाणी सुकल्यानंतर पशुपक्ष्यांना सुद्धा पाणी राहत नाही. म्हणून आपल्या आजूबाजूला आपल्या इथे असलेले रिकामे डबे किंवा काहीतरी असले भांडं त्याच्यामध्ये मुलांनो पाणी ठेवायचं. म्हणजे पक्षी प्राणी पिऊन जातील, त्यांनाही तहान लागते खूप. मग त्यांना कोण पाणी देणार, हो की नाही? म्हणून सगळ्यांनी काय करायचं? आपापल्या घराच्या बाहेर अवतीभोवती कुठेही आपल्या बाल्कनीत छोट्याशा जागेत जिथे पक्षी येण्यासारखे आहे तिथे पाणी ठेवून द्यायचं. आणि तो बघा कावळा किती आनंदी झाला, त्याला पाणी मिळालं. आपल्याला पण कोणी छान छान खाऊ दिलं की आपल्याला कसा आनंद होतो, तसा त्याला खूप आनंद झाला. आणि मग छान उडत उडत आनंदाने आपल्या घरी निघून गेला. कशी वाटली गोष्ट? छान छान आहे ना? मग अशा छान छान व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही सगळे छान राहा, मस्त राहा आणि आनंदी राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. बाय.